Hello everyone, welcome to my channel. मम्मा आता हे फिनिश झालं, आता हे फेकून दे. फेकून देऊ? हा बर ठीक आहे. आता आयुष तर ह्याला फेकून दे असं म्हणणार आहे, पण मी रेग्युलरली ह्याला फेकूनच देते म्हणून तो बरोबर तेच म्हणणार. पण मी यावेळेस नवीन रेसिपी पाहिलेली पण आहे, ह्याच्यापासून टुटी फ्रुटी बनते म्हणून. तर मी यावेळेस ह्याला सरप्राईज करेल की ह्याच्यापासून टुटी फ्रुटी बनवून दाखवेल. चला तर आपण ह्याची रेसिपी ट्राय करूयात. आता आपण आहे ना त्याच्या पूर्ण पाठीमागची साल काढून घेणार आहोत आणि वरचा पण रेड कलरचा पार्ट जो आहे तो पण आपण काढून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे असे स्क्वेअरमध्ये काप करून घेणार आहोत. हे बघू शकता, हे कसे आपले काप तयार झालेले आहेत आणि हे असे सगळ्याचे पण करून नंतर घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर आपण बघूयात. सुद्धा आपण इकडे पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि यामध्ये आपण ह्या टरबुजाचे जे बारीक बारीक हे जे कट करून घेतलेलं आहे आपण ते आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता पाण्याला उकळी येते. आता आपण हे सगळं यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये आपण सगळं टाकून घेतलेलं आहे. आपण जे फोडी करून घेतलेले होते टरबुजाच्या, तर हे 5 ते 10 मिनिटासाठी आपण ह्याला उकळवून घेणार आहोत, म्हणजे शिजवून घेणार आहोत. हे ट्रान्सपरंट दिसतात पूर्ण मेल्ट झाल्यानंतर किंवा ते शिजल्यानंतर. तर मग ह्या झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसिजर बघूया. अगदी छान होतात आणि फेकून देण्यापेक्षा काहीतरी यूज आपण विकत आणतो, तर हे घरी करून नक्की बघू शकतो आपण की हे कसं तयार होतं ते पण नक्की पाहूया. आता आपले मस्तपैकी शिजून तयार झालेले आहेत टोमॅटो. आता हे आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे छानपैकी वाफवलेले आहेत. टरबुजाचे जे साल होते ते आपण काढून घेतलेले. आता आपण करणार आहोत पाक. सो त्याच्यासाठी मी एवढे साखर घेतलेली आहे, अर्धा कप, आणि ते आता कढईमध्ये पाक होण्यासाठी मी टाकणार आहे. सो तर बघा, मी इथे पाक करण्यासाठी ठेवलेला आहे. आता हा पाक तयार झाला की आपले जे टरबुजाच्या फोडी आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पाहू शकता आपण यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे गरम. आता आपला पाक झाला की आपण हे जे पाणी काढून घेतलेले जे हे आहेत ते मस्तपैकी हे बघा ट्रान्सपरंट झालेलं आहे टरबुजाच्या फोडी, आणि आपण ह्या पाकामध्ये घालणार आहोत. हे पाहू शकतो आपण हे साखरेच्या पाकामध्ये याला डीप केले आणि शिजवून घेतोय 5 मिनिटासाठी. हे झालं की आपण याला कलरमध्ये टाकणार आहोत. मस्त दिसतंय, बघू शकता. ही जी चेरी आहे ती आपण यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि मग यामध्ये आपण कलर मिक्स करणार आहोत. आपण यामध्ये 1 बाय 1 थोडे थोडे कलर टाकून घेणार. हा ग्रीन कलर टाकलाय मी, यामध्ये थोडासा रेड कलर, आणि हा ऑरेंज. हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कलर टाकून हे असंच 2 तास भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण उन्हामध्ये हे सुकून घेणार आहोत. आता हे जे आपलं मिक्स करून घेतलेलं आहे 2 तास भिजून झालेलं आहे. आपण हे काय करणार आहोत, जाळीदार ह्याच्यामध्ये काढून ठेवणार आहोत. चाळणी वगैरे काही पण वापरू शकता तुम्ही. आणि हे उन्हामध्ये वाळत घालायचं आपल्याला.
आता हे आपण असं ठेवून दिलेलं आहे. आपण हे आता उन्हात वाळत घालणार आहोत. असं या पद्धतीने तुम्ही हे उन्हामध्ये वाळवायचं. आता उन्हाळा असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही वाळण्यासाठी. सो एक दिवसभर पूर्ण तुम्ही हे करू शकता, ह्याला उन्हामध्ये वाळू शकता. आणि जर नाहीच वाळलं गेलं तर आपण परत एखाद दिवस त्याला थोडंसं होऊन देऊन बघूया आपली टुटी फ्रुटी कशी तयार होतीये. हॅलो, बघू शकता आपली चेरी झालेली आहे तयार. तर ही मस्त झालेली आहे. अजून एक ऊन दिलं की ही चेरी मस्त तयार होते. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर झालेली आहे. जर तुम्हाला आवडली माझी ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टरबूजाचे साली फेकून देऊ नका. थँक्यू.